चालकाची एक डुलकी किती जीवघेणी ठरू शकते याचा प्रत्यय आज नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आलाय। चालकाला डुलकी लागल्याने थेट क्रुझर गाडी टोल नाक्यावर जाऊन उलटली आहे। अपघाताचा हा थरार टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या अपघातात 15 जण गंभीर जखमी झालेत। कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय। जखमींमध्ये निपाणी, कर्नाटक, इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील नागरिकांचा समावेश आहे। जखमी सर्वजण निपाणी येथून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते। निपाणीहून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी आज पहाटेच्या सुमारास भाविक निघाले होते। पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव येथे टोल नाक्यावर अचानक चालकाला झोपेची डुलकी लागली। यावेळी गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी टोल नाक्याच्या डिवायडरवर जाऊन उलटली। भरधाव वेगात आलेल्या गाडीचा अपघात झाल्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला। टोल नाक्यावरील कर्मचारी आणि महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। जखमींना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जे भाविक जखमी झालेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमींमध्ये 9 महिला, 5 पुरुष आणि 1 मुलाचा समावेश आहे। ज्योतिबा बाळू अजने, कोमल दादासाहेब नलवडे, ज्योती रणजित पवार, भाऊसाहेब मधुकर सोनवणे, केदारी धनाजी कवरे, विमल भगत चव्हाण, वैशाली संजय हटकर, संजय तुकाराम हटकर, प्रकाश दादासाहेब नलवडे, शिवनंदिनी नलवडे, अलका बाबासाहेब सोनवणे, सुधा राजेंद्र माखवे, संगीता ज्योतिबा येजरे आणि स्वराज रणजित पवार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। अपघाताची थरारक दृश्ये बोरगाव टोल नाक्याच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत।